कधी असं झालंय का की तुम्ही रात्री झोपायला जाता, डोळे बंद करता आणि अचानक डोक्यात एक विचारांचं चक्र चालू होतं. एका छोट्याशा गोष्टीवरून सुरू झालेला विचार थेट तुमच्या भविष्यावर, तुमच्या अपयशावर आणि जुन्या चुकांवर जाऊन थांबतो. 2-3 तास कसे निघून जातात समजतच नाही. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी डोकं जड झालेलं असतं. यालाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. विचार करणं चुकीचं नाही, पण एकाच विचाराचा पिच्छा करून स्वतःला मानसिकदृष्ट्या थकून टाकणं हे नक्कीच चुकीचं आहे. आपण अनेकदा अशा गोष्टींबद्दल विचार करतो ज्या अजून घडलेल्याच नाहीये आणि कदाचित कधी घडणारी नाही. आपण आपल्याच डोक्यात काल्पनिक समस्या तर तयार करतोच आणि त्यांची काल्पनिक उत्तरही शोधून बसतो. एक साधी आणि प्रॅक्टिकल गोष्ट समजून घ्या. तुम्ही भूतकाळात घडलेल्या एखाद्या प्रसंगाचा किती विचार केला तरी त्यातला 1 सेकंद तरी तुम्ही बदलू शकता का? नाही. तुम्ही भविष्यात किती विचार करून स्वतःला त्रास करून घेतला तरी उद्या काय होणार आहे हे 100% अचूक सांगू शकता का? तर नाही. ओव्हर थिंकिंग हे अगदी एका रॉकिंग चेअर सारखं असतं. ते तुम्हाला जागेवर हलवत राहतं. तुम्हाला वाटतं तुम्ही काहीतरी करताय, पण प्रत्यक्षात तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलत नाही. तुमची ऊर्जा खर्च होते, तुम्ही थकता, पण रिझल्ट 0 येतो. जगातील सगळ्यात यशस्वी माणूस आणि तुम्ही, तुमच्यात एकच फरक आहे, तो म्हणजे ते विचार कमी करतात आणि कृती जास्त करतात. जेव्हा तुम्ही रिकामे बसता तेव्हाच विचारांचे भूत डोक्यात बसते. या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आजपासून एक नियम स्वतःला लावा. जेव्हा जेव्हा डोकं खूप चक्रावून जाईल तेव्हा स्वतःला विचारा, हा जो विचार डोक्यात येतो त्यावर मी आता या क्षणी काय करू शकतो का? जर उत्तर नाही असेल तर तो विचार बाजूला ठेवा आणि जर उत्तर हो असेल तर विचार करणं थांबवा आणि लगेच कामाला लागा. तुमचे भविष्य तुम्ही किती विचार करता यावर नाही, तर तुम्ही आजच्या दिवसात काय कृती करता यावर ठरणार आहे. विचार कशाचा करायचा, आजचा दिवस कसा चांगला घालवता येईल, बस एवढाच. डोक्यातून विचाराचं ओझं उतरवा, दीर्घ श्वास घ्या आणि आता जे काम समोर आहे त्यात स्वतःला झोकून द्या. स्वतःवर विश्वास ठेवा. गोष्टी वेळेनुसार जागच्या जागी येतील. धन्यवाद.